शिंदे, नाशिक. काय घडलं होतं नेमकं आता? दादा, मी एक सरकारी नोकर आहे वरती, मला दिलेली आहे आणि आज परेड ग्राउंडवरती संचलन होतं ते मी पूर्ण केलं. आणि संचलनात उभी असताना जे पालकमंत्री आहेत त्यांना जो मान दिला गेला पालकमंत्री, तर त्यांनी आपलं जे मनोगत ते व्यक्त केलं. पहिलं निवडणुकीनंतरचं पहिलं मनोगत होतं आणि ते मी शिक्षित आणि सुशिक्षित स्वतःला मानते खऱ्या अर्थाने, कारण माझं संविधानावर खूप विश्वास आहे. तर मला असं अपेक्षित होतं की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज निदान अभिवादन तरी करायला हवं होतं. कारण आपण जो फॉर्म्युला ऐकतो H2O म्हणजेच पाणी, तर H आणि Oला आपण म्हणजे वेगळा नाही करू शकत पाणी म्हटल्यावर. तसं संविधान म्हटल्यावर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे तिथे आलेच पाहिजे, कारण ते अटळ आहे. मग गिरीश महाजननी त्यांना अभिवादन केलं नाही. जे उपटसुंबे काल परवा त्या संविधानामुळे इथे आले, उपटसुंबेच म्हणेल मी, ज्यांना अक्कल पण नाहीये, अशा लोकांचा 4-4 वेळेस त्यांनी तिथे प्रचार केला पण बाबासाहेबांना साधं अभिवादन पण केलं नाही. हा जातीयवाद आहे, निव्वळ जातीयवाद. तर माझं म्हणणं हे होतं, गिरीश महाजनना माझ्या भावना हे करायचे होते की आज तुम्ही तुमच्याची चूक, एक पालकाला एक पाल्य पण चूक लक्षात आणून देतो, ही चूक त्यांना निदर्शनास आणून द्यायची होती. म्हणून मी तिथल्या सूत्रसंचालक बाईला म्हटलं की ते लगेच जाते सिक्युरिटीमध्ये, मला इथून त्यांच्याशी संवाद साधू द्या. त्यांनी माईक दिला नाही. मी त्यांच्या बरोबरीने माईकचा फक्त वापर केलाय. तो पण मला हक्क संविधानाच्या दिवशी संविधानाने दिलेला आहे की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वर्दीवाला असू दे किंवा कुठलाही सरकारी कर्मचारी असू दे, त्याला त्याचं मत मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. त्यामुळे मी कुठला गुन्हा केला नाही. मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी केला नाही, परंतु मी दूरदृष्टीची, शिकलेली, सुशिक्षित झालेली महिला आहे. म्हणून मी बाबासाहेबांचा तिथे सगळ्या जे कोणी प्रेक्षक किंवा पब्लिक आले होते त्यांचा मी जय जयकार केला. त्याच्यामुळे मला पोलिसांनी गाडीत बसवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हा मग अजेंडा आहे बाबासाहेबांना आणि त्यांच्या अनुयायांना आणि त्यांच्या समाजाला संपवण्याचा. आणि माझी आता मागणी आहे की गिरीश महाजनांना कितपत त्यांचं योग्य वाटलं वागणं माहीत नाही, परंतु त्यांनी ॲट्रॉसिटी त्यांच्यावर दाखल करण्यात येईल असा गुन्हा त्यांनी केला आहे. त्यांनी जातीयवाद निदर्शनास आणून दिलं आहे आणि आता मला समन्स देत आहे, म्हणजे मी गुन्हेगार आणि ते तारळहार झाले. मी हे मान्य करणार नाही. पालकमंत्री सुद्धा संविधानामुळे पालकमंत्री आहे, कारण आधीच्या संविधान नव्हतं तिथे अमुक एका व्यक्तीने हेच काम केलं पाहिजे, हाच व्यवसाय केला पाहिजे असं होतं. पण संविधानाने कोणी कुठल्याही व्यवसायात प्रवेश करू शकतो. आज राजकारण पण व्यवसाय झालेला आहे. गिरीश महाजनांनी राजकारणाच्या व्यवसायात पण संविधानाचा आधार घेऊनच प्रवेश केलाय. त्यांनी माफी मागू नये, माझं समाधान होणार नाही. त्यांच्यावर जोपर्यंत ॲट्रॉसिटी दाखल होणार नाही तोपर्यंत मी इथेच उपोषणाला बसणार आहे. आणि माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही माझ्यासोबत उभे राहा, बस. मला काही मागणी नाही. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे, कारण ते गुन्हेगार आहेत, मी नाही. नाशिककरांना काय आव्हान करणार त्याच्याबद्दल तुम्ही कारण ते बोलता का? माझ्या सहकाऱ्यांचं हेच म्हणणं होतं आणि परेड चालू असताना आम्हालाही ती म्हणजे तळमळ जाणवली की छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतलं गेलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं गेलं. आजच्या दिवशी 26 जानेवारी 1949 रोजी संविधान लागू झालेलं आहे. तर खरे संविधान निर्माता बाबासाहेब आहेत, तर बाबासाहेबांचं नाव त्यांनी घ्यायला पाहिजे होतं. तर इथं न घेता त्यांनी एक जातीयवाद सगळ्या जनतेच्या समोर लक्षात आणून दिला. पण ते आमच्या लक्षात आलं आणि आम्हाला त्यांच्याशी बोलायला जायचं होतं. ताई रितसर गेल्या, आमच्या मॅम रितसर गेल्या, पण त्यांना ते माईक त्यांनी अलाव केलं नाही, म्हणून त्यांना तिथे बाबासाहेबांविषयी घोषणा द्याव्या लागल्या. नाशिककरांना काय सांगता तुम्ही? खरं तर जाधव मॅडम आणि सौपुरे मॅडम यांनी ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या अतिशय रास्त भूमिका आहे. ज्या ठिकाणी हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडला त्या ठिकाणी या दोघीही ड्युटीवरती होत्या आणि ज्या पद्धतीनं नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता तमाम आंबेडकरी प्रेमींची इथल्या संविधानाची जी कलम आहे त्याचं जे उल्लंघन केलं आहे, आमच्या ज्या भावना दुखवल्या आहेत, म्हणजे तिथं उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांचं तेच म्हणणं होतं, परंतु ताईंनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ते मांडलं. आमच्याही त्याच भावना होत्या, ताईंनी प्रातिनिधिक स्वरूपात त्या मांडलेल्या आहे आणि त्या रास्त भावना आहेत. आज प्रजासत्ताक दिन आहे, ज्या संविधानामुळे या देशाला स्वातंत्र्य भेटलं, ज्या संविधानामुळे हा देश प्रजासत्ता झाला, एक रिपब्लिकन नेशन म्हणून उदयास आला, त्या देशामध्ये जर भाषण देताना इथं संविधानिक पदावरती बसलेला एखादा मंत्री जाणीवपूर्वक म्हणजे जर समजा अनावधानानं नाव राहून गेलं असतं तर आम्ही समजलं असतो. म्हणजे झोपलेल्याला जागा करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही. तसं गिरीश महाजननं झोपेचं सोंग घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलेलं नाहीये हे आमच्या निदर्शनास आल्या कारणानं ताईंनी त्या ठिकाणी आवाज उठवला. आता ताईंना सरकारवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी नजरकैद करण्यात आलेला आहे आणि उलट पक्षी
गिरीश महाजनांवरती कारवाई करायला पाहिजे. एखाद्या डिपार्टमेंटमधल्या माणसाचं म्हणणं ऐकून न घेता तुम्ही मंत्र्यांची जर लांगुल चांगुल करत असाल, मंत्र्यांच्या मागं पुढं फिरून जर मंत्र्यांसोबत राहत असाल, तर मंत्री 5 वर्षानं बदलतो, अधिकारी कायम असतो, तो संविधानिक पदावरती त्याच्या शिक्षणानं पोचलेला असतो. आणि म्हणून माझं डिपार्टमेंटला आव्हान असेल, पोलीस प्रशासनाला आव्हान असेल की तुम्ही या दोन्ही कर्मचाऱ्यांना समज देण्यापेक्षा आज वंचित बहुजन आघाडीचे, संभाजी ब्रिगेडचे, आमचे सर्व रिपब्लिकन पक्षांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि आमची ही मागणी आहे की या 2 कर्मचाऱ्यांच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभे आहोत. गिरीश महाजनांनी फक्त दिलगिरी व्यक्त करू नये. गिरीश महाजनांनी इथंही सरकारवाड्याला त्यांचे काही चाटू पाठवले होते आणि सांगितलं होतं की बाबा रिपोर्टिंग करा काय चालू आहे. जेव्हा त्यांना कळलं की तिथं वंचित बहुजन आघाडी आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या ठिकाणी गिरीश महाजनांनी माफी मागितली आहे. परंतु माफी ही आमच्यासाठी पुरेशी नाही आहे. गिरीश महाजन यांच्यावरती पोलीस प्रशासनानं अॅट्रॉसिटी अंतर्गत तमाम आंबेडकरी प्रेमींच्या भावना दुखवल्या आहे, संविधानाचं विटंबन केलं आहे. त्या दृष्टीनं गिरीश महाजनवरती अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे. गिरीश महाजनचा मंत्रिपदाचा दर्जा रद्द झाला पाहिजे. आणि आज नाशिकमध्ये जो हैदोस गिरीश महाजन नावाच्या माणसाने घातलाय, हे जळगावचं पार्सल जळगावला परत केलं पाहिजे, या आमच्या नाशिककरांच्या भावना आहेत. आणि आज जी घोडचूक गिरीश महाजन यांनी केलेली आहे, ह्या घोडचुकीला आंबेडकरी समाज, संविधानवादी समाज, पुरोगामी फुलेशाहू आंबेडकरांना मानणारा समाज कधीही माफ करणार नाही. आणि हीच आमची भूमिका आहे. आणि म्हणून गिरीश महाजन जोपर्यंत गिरीश महाजनवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवणार आहोत. आणि ताईंना जी भूमिका मांडली, ताईंच्या प्रत्येक भूमिकेशी वंचित बहुजन आघाडी आणि इथला नाशिकमधला संविधानवादी प्रत्येक नागरिक त्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहील. संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल दादा आहेत. दादा, काय तुम्ही आता सगळं बघितलं असेल, काय संभाजी ब्रिगेडची काय भूमिका असणार आहे? जय जिजाऊ जय भीम. आज जाधव मॅडमांनी जी भूमिका घेतली आहे, खरं तर सर्व पुरोगामी चळवळीच्या आणि इतरही महिलांनी ताईंना ॲप्रिशिएट केलं पाहिजे. एका सरकारी हुद्द्यावर असताना देखील अशा पद्धतीचा विद्रोह करून नाशिकचे फक्त नाममात्र असलेले कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना जो जाब विचारलाय, ताईंच्या भूमिकेशी आम्ही 100% सहमत आहोत. संभाजी ब्रिगेड म्हणून जिजाऊ शिवराय फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेची एकनिष्ठता असणारे आम्ही लोक आहोत. ताईंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आम्ही 100% जोपर्यंत ही लढाई चालू राहील तोपर्यंत आम्ही सोबत असू. यानंतर अहो गिरीश भाऊ, आता किती थैमान तुम्ही घालणार आहात? जिथं नाही तिथं तुमच्या नावाची बदनामी चालू आहे. अहो आजच्या दिवशी जर बाबासाहेबांचं नाव तुम्ही घेणार नसाल तर मग नाव कोणाचं घ्यायचं आहे तुम्हाला? परत एकदा देवा भाऊ आणि नमो नमो करणार आहात का? हा आमचा खऱ्या अर्थानं सवाल आहे. गिरीश भाऊ, आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे किंवा सूचना आहे. संविधानवादी समाज, पुरोगामी चळवळीचा समाज हा एका विचारधारेवर, एका आयडियॉलॉजीवर काम करणारा समाज आहे. आम्ही तुमचा आज सन्मान ठेवणार होतो. तुमचा आज इथले सरकारी अधिकारी कर्मचारी जे तिथं कोणी होते ते तुमचा सन्मान निश्चितपणे करणार होते. पण तुम्हाला प्रजासत्ताक दिनी सुद्धा बाबासाहेबांचा विसर पडतो. हे कसं होतं? हे जाणीवपूर्वक ठरवून केलेलं नसतं का? हे रेशीम बागेतून आलेली ही विचारधारा तुम्ही जी पोचताय त्याचा निषेध आम्ही या निमित्तानं करतो. आणि आम्ही जाधव मॅडमांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत हे या निमित्तानं ठाम सांगतो. जय जिजाऊ जय भीम. सर्वांना नाशिकांना विनंती करतो की सगळ्यांनी सरकारला पोलीस चौकीत द्यायचं आहे आणि ताईला सपोर्ट करायचा. सगळ्या नाशिककरांचे काही फुलेशाहू आंबेडकरला मानणारा वर्ग आहे त्यांनी सर्वांनी. दादा पुढे या, तुमचं नाव सांगा. मी संदीप मोरे, भीम आर्मी आझाद समाज पार्टी. आज जो प्रकार या नाशिकमध्ये घडला, आपण इतके दिवस नाशिकची ओळख एक चळवळीचा बालेकिल्ला म्हणून आपली या नाशिकची ओळख असताना सुद्धा आज एक जळगाववरनं आलेलं पार्सल या ठिकाणी येऊन बाबासाहेबांचा अपमान करतंय आणि आपल्या आंबेडकरी समाजाची भावना दुखवतंय. तर याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि ज्या कर्मचारी असूनही, अंगावर वर्दी असूनही बाबासाहेबांचं नाव न घेतलं आणि एका मंत्र्याच्या विरोधात जाण्याची धमक ज्या ताईंनी केली, त्यांना आम्ही या ठिकाणी सर्व भीमसैनिकांच्या वतीने सॅल्यूट करतो, त्यांचे आभार मानतो. आणि जोपर्यंत गिरीश महाजन यांच्यावर ताईंच्या मागणीप्रमाणे अॅट्रॉसिटी दाखल होत नाही, तोपर्यंत संपूर्ण नाशिकमधील जो काही भीमसैनिक आहे, जी काही आंबेडकरवादी जनता आहे, संविधानवादी जनता आहे, संविधानाला मानणारी लोक आहे, ते या ठिकाणावरनं हलणार नाही. जोपर्यंत गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. त्यासाठी मग या ठिकाणी आम्हाला दिवस रात्र बसावं लागलं तरी आम्ही या ठिकाणी बसायची आमची तयारी आहे. आम्ही या ताईंना, आमच्या सर्व भीमसैनिकांच्या वतीने आज या ठिकाणी ग्वाही देतो की ताई, जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही, जोपर्यंत या मंत्री गिरीश महाजनवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही, हे सर्व भीमसैनिक, माझे सहकारी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, आमचे भीम आर्मीचे मुकेश गांगुर्डे, त्यानंतर ताराभाऊ, असे सर्वच संभाजी ब्रिगेडवाले
हे सर्व भीमसैनिक आणि बाबासाहेबांना संविधानाला मानणारे लोक या ठिकाणी आहेत. ही सर्व लोक आपल्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत या लढाईमध्ये आम्ही आपल्यासोबत आहोत अशी आम्ही ग्वाही देतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जातीवादी गिरीश महाजन मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद जातीवादी गिरीश महाजन मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद आरएसएस मिलावट मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. गिरीश महाजन चले जाओ, चले जाओ चले जाओ. महाजनचा धिक्कार असो, धिक्कार असो धिक्कार असो. या जातीयवादी गिरीश महाजनचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. जातीयवादी गिरीश महाजनचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. जातीयवादी मंत्री गिरीश महाजननं राजीनामा दिलाच पाहिजे. दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे जातीयवादी गिरीश महाजननं राजीनामा दिलाच पाहिजे. दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे. गिरीश महाजन होश में आओ, होश में आओ होश में आओ. अरे होश में आके बात करो. बात करो बात करो. अरे बात तो तुमको करनी होगी, करनी होगी करनी होगी. नहीं तो जुत्ती खानी होगी. खानी होगी खानी होगी. भारतीय संविधानाचं विजय असो. भारतीय संविधानाचं विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय लोकशाही जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. भारतीय लोकशाही जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. भारतीय संविधान जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. माझा खरोखर अजेंडा असा आहे की जर मी उद्या ऍप्लिकेशन जर आजपर्यंत ऍट्रॉसिटी नाही झाली तर मी रजेचा अर्ज देऊन इथेच येऊन बसणार. इथे नाही आपण कमिशनर ऑफिसला बसतो. आम्ही सोबत आहोत ताई, तुम्ही काही काळजी नका करू. कारण गुन्हा सिद्ध होतो. आंबेडकरी समाज डोळ्यात फूट फेकू नका. सगळ्यांनी बघितलं त्यांच्या भाषणाचं रेकॉर्डिंग पण आहे की त्यांनी हो, हो. कुठेही उल्लेख केला नाही. पुरावे त्यांनी निर्माण केले.